हॅलो एव्हरीवन, आमच्या प्रियांका प्रणव व्लॉग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आम्ही चाललो होतो आमच्या गावी संगमनेरला. तर घरी जाण्याचं कारण असं होतं की सॅटर्डे संडे सुट्टी होती आणि घरी हळदी कुंकू आणि मुलांचं बोरन्हाण करण्याचा कार्यक्रम ठेवला होता. बोरन्हाणासाठी जे डेकोरेशन करायचं ते आम्ही सर्वांनी मिळून घरीच केले होते. नंतर माझ्या जाऊबाई माधुरीताई यांच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, तर आम्ही तिघी तिकडे हळदी कुंकवासाठी गेलो. तिथे हळदी कुंकू घेतलं, चहा घेतला आणि मस्त गप्पा मारल्या. पण जास्त वेळ न बसता पटकन घरी आलो, कारण आम्हाला आद्विक आणि शिवांचं बोरन्हाण करायचं होतं. आणि आम्ही केलेले डेकोरेशन काहीसं असं दिसत होतं. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की डेकोरेशन कसं होतं. आद्विक आणि शिवांचे बोरन्हाण झाल्यानंतर आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता, तर ताईन त्या आल्या होत्या. मग आम्ही हळदी कुंकू करून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्यामुळे आपल्याला हळदी कुंकवाचा मान भेटतो त्यांचं नाव तर घेतलंच पाहिजे. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास, सचिन रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास. आणि व्हिडिओ जरी मी काढत असले तरी माझी लहान जाऊबाई चैताली हिने तिच्या आधी उकाना मलाच घ्यायला लावला. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाई, प्रणवरावांचं नाव घेते आदूची आई. चैताली माझं नाव, माळेगाव माझं गाव, गावात बांधते माडी, माडीवर घालते साडी, साडीचा पदर घेते साधा, अक्षरराव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा. वा वा वा. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात म्हणून बाळासाहेबांचं नाव घेते तू घराण्याची सोन. चला, तर असं होता आमचा हळदी कुंकवाचा आणि बोरन्हाणाचा कार्यक्रम. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.